दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांतेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दार. रोज बक्षीस देणार. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या भागात ज्या वहिनींना भेटणार त्यांचं माहेरचं नाव आहे पद्मिनी हंदू अलगे आणि लग्नानंतरचं नाव आहे या वहिनींचं पद्मिनी सुभाष जाधव. कसं काय जमलं? आता हंदू अलगे म्हणजे नेमक्या कुठल्या सगळंच जाणून घेऊया. सुरुवात करूया आजच्या गप्पांना, पण त्याआधी नमस्कार. नमस्कार तुम्हा सगळ्यांना. बरं, मिस्टरांना कसं बोलवता? ओ पप्पा. ओ पप्पा. हां, मग बोलवा. ओ पप्पा या ना. ओ पप्पा या ना. नमस्कार. 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 द्या ओळख करून द्या सगळे. हे माझे मिस्टर आहे. हो का? नमस्कार. नमस्कार. हे माझे मोठा दीर आहे. नमस्कार. हे माझे मोठे जाऊ दीदी. नमस्कार. हे माझ्या मामी आहे. नमस्कार. हे माझे मोठी जाऊ. नमस्कार. छोटी जाऊ. कुठली मोठी आणि कुठली छोटी? ही मोठी जाऊ आहे. हां. ही छोटी जाऊ आहे. नमस्कार. हे दीर आहे. नमस्कार. आणि हे साईडला आहे माझं सोसायटीतलं माझं मैत्रीण. नमस्कार. मध्ये आहे माझे मुलगा आहे पियुष. पियुष. नमस्कार. त्याच्या बाजूला आहे माझ्या दीराचं मुलगी. नमस्कार. दुसरा दीराचं बायको आणि त्यांच्या मुली. नमस्कार. नमस्कार. चला, सगळ्यांची ओळख झाली हो की नाही? हो. व्हेरी गुड. तुमचं बालपण कुठलं? श्रीलंकेचे. श्रीलंका. हो. चला, म्हणजे आडनावाचा शोधच लागला हो की नाही? हिंदू अलगे. हंदू अलगे. पण मला सांगा, श्रीलंकेतच बालपण गेलं? हो. मग कुठे? रत्नपुरा. रत्नपुरा. हां. वयाच्या कितव्या वर्षापर्यंत तुम्ही तिकडे होता? मी ते 16 वर्षापर्यंत होते. 16 वर्षापर्यंत तुम्ही श्रीलंकेत होता? हो. अरे वा. आणि मग 16 वर्षानंतर कधी आला मुंबईत? माझं ॲक्च्युली शिक्षण झाल्यानंतर मुंबईला नाही आले मी. हां. तिथे मी टेक्निकल कॉलेज आहे, तिथे मी गारमेंटचं फॅशन डिझाईन केला. कुठे? श्रीलंकेला. ते माझं 6 महिन्याचा कोर्स होता, ते माझ्या 3 महिन्यामध्ये झालं. कसं काय फास्ट केलं काय तुम्ही? मला एक आवड आहे सर. अच्छा अच्छा, त्यामुळे पटापट केलं. हां, एक म्हणजे लवकर झाला. त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला बाहेरगावी जाण्यासाठी त्याच टेक्निकल कॉलेजमध्ये मला तिकडचं हे केलं. कुठे? बहरीनला जाण्यासाठी. बहरीनला पाठवणार म्हणून तुम्हाला सांगितलं तिकडे. हां. पण 6 महिन्याचा कोर्स तुम्ही 3 महिन्यात पूर्ण केला? हो. व्हेरी गुड. म्हणजे 2020ची मॅचच होती श्रीलंकेची. हे फास्ट केला हो की नाही? मग घरी सांगितल्यानंतर थोडं मम्मी माझ्या आई म्हणाले खूप लांब जातेस म्हणजे नाही कारण मग ते माझ्या कॉलेजचं होतं, ते त्यांनी सांगितलं असं कधी भेटत नसते चान्स. बरोबर. मग त्याच्यासाठी त्यांना पुढे प्रगती करण्यासाठी तुम्ही जाऊ द्या, त्यांच्या हातात खाला आहे, त्याच्यासाठी तुम्ही जाऊ. बरोबर. जाऊ द्या. मग आईने होकार दिला. मग तेव्हा पासपोर्ट बनवायचं होतं. हां. पासपोर्ट एवढं 16 वर्षामध्ये पासपोर्ट नाही बनत तिकडे श्रीलंकेत नाही मिळत नाही म्हणाले. पासपोर्ट. मग नंतर ते लोक सांगितलं ते आम्ही करून देतोय. करून देतो म्हणून पासपोर्ट करतो म्हणून. बरं. हां. मग त्यांनी पासपोर्ट बनवले आणि 1 महिन्याचा हातच सगळं ठरवून तिकट वगैरे म्हणजे घरचं सांगितलं असं मला. मग मी घरी सांगितल्यानंतर ते म्हणाले हो नकार देऊ नाही शकत, पुढे जावावं, त्या उद्देशाने मला हो म्हणाले. बहरीनला जायला. हो. व्हेरी गुड. आणि माझ्यासोबत त्याच क्लासमधलं अजून होता 10-12 जण होते. त्या सगळ्यांना बहरीनला तुम्हाला पाठवलं? हां, म्हणजे भरपूर जण होता.
त्याच्यातून एवढंच जण म्हणजे Select अगोदरपासून शिकत होता. ते लवकर येत आला म्हणून त्यांच्या बॅचमध्ये मला ॲड करून मला तिथे पाठवलं. मग गेले मी बेहरीनला. हां, बरं झालं तुम्ही श्रीलंकेवरून बेहरीनला गेला. बेहरीनला गेले. वा. बेहरीनला गेल्यानंतर तिथे गेल्यानंतर थोडं म्हणजे हे सुद्धा होतं म्हणजे तुम्ही तिकडे कशाला गेले होते? मी पण जॉबसाठी गेलो होतो. कुठे? बहरीनला. अरे देवा, हे तिकडचं दिसतंय. हा, श्रीलंकेवरून बेहरीन त्या आल्या, तुम्ही मुंबईवरून बेहरीन. बहरीनला. व्हेरी गुड. हे कशाला तिकडे आले होते? ते ॲक्च्युली स्टोअर मॅनेजरच्या जॉबसाठी तिकडे आले होते. तिकडे आले होते. हो. मग काय झालं पुढे? तसं आम्ही काय असं मी लक्ष नाही दिलं. नॉर्मल येणं जाणं. आमचं टॉप फ्लोअरला होता आमचं एक डिपार्टमेंट. मिनिट. एक तर लग्न झालेलं आहे, पण योग कसे असतात बघा. जन्म श्रीलंकेमधला, तुमचा जन्म कुठला हो? मुंबई. मुंबईमधला. ते नोकरीसाठी बेहरीनला. ह्यांचा पासपोर्ट न बनता सुद्धा तो तयार करून त्यांना त्यावेळेला फॅशन डिझायनिंगसाठी श्रीलंकेवरून बेहरीनला पाठवलं. या दोघांची भेट बेहरीनमधली बेहरीनला झाली. आणि आत्ता मुंबईत होम मिनिस्टरमध्ये. काय जादू आहे हा. वा वा वा. काय म्हणजे सगळं लिखितच होतं. हा, मग बेहरीनला हे होते तिकडे. हो, हां. तिथे होता. तिथे जाऊन 6-7 महिन्याच्या नंतर तसं मी नॉर्मलवरून असं खाली द्यायचं. वॉशरूम, कॅन्टीन सगळं खाली असायचं. खाली भाई तुमच्या त्या कंपनीमध्ये हे ग्राउंडला असायचं. हां, मग कॅन्टीन सगळं खाली म्हणजे ग्राउंडला आम्ही लंच टाईमला वगैरे आम्ही खेळायला द्यायचं सगळं मिळून. मग तेव्हा मैत्रीण कसं सगळं कमी वयात मस्ती. जरा त्यांना बोलू द्या. काय झालं तेव्हा? या खेळायला यायच्या तिकडे. कुठे? बेहरीनमध्ये. बहरीनला. आम्ही एकाच कंपनीमध्ये. हां. आणि माझं स्टोअर म्हणजे ग्राउंड समोरच होतं. म्हणजे ते खेळत असताना सतत माझं लक्ष असायचं. तुमचं? हो. म्हणजे किती वर्ष होता तुम्ही बेहरीन? आम्ही 2 वर्ष होतो. 2 वर्ष तुम्ही होते. 2 वर्ष ह्या पण होत्या. आणि 2 वर्ष यांचा खेळ सुरू असताना तुम्ही स्टोअरमधून लक्ष त्यांच्याकडे. व्हेरी गुड. मग नंतर मी हिची एक क्लोज फ्रेंड होती. तिला मी सांगितलं की मला ही खूप आवडते, तू विचार तिला. कुठला खेळ खेळायचे होते? फुटबॉल, बॅडमिंटन. फुटबॉल आणि बॅडमिंटन. तुम्ही खेळायचे नाही नाही. का? तुम्ही फक्त स्कोर लिहायचे? हां. मग मैत्रिणीला सांगितलं. ते बसून राहायचं. ते आम्ही लक्ष नाही द्यायचं. आम्ही खेळायचं, ह्याच्यात आवडणे आम्ही खेळायचं. हे लक्ष द्यायचं आम्हाला माहिती नव्हतं. मला हॉस्टेलमध्ये गेल्यानंतर मी बहिणीच म्हणते त्यांना, खूप जवळून होता. खूप मी लहान होता घरातून त्यांना सांगून पाठवला म्हणजे ही कधी पाठवलं नाही आहे तिला कुठे, त्याच्यासाठी तुम्ही तिला खूप सांभाळा, खूप जपा म्हणून माझ्या घरातून तिला सांगून पाठवलं. मग हे त्यांना सांगितलं होतं. ह्यांना कसं माहिती पडलं माहिती नाही. मी त्यांच्याशी जवळून आहे म्हणून हे त्यांच्याशी फ्रेंडशिप केला. काय कसा केला? काय केला ते सांगा आता. ॲक्च्युली ती म्हणजे रायटर म्हणून असतात ना, हां. ज्यांना काही मटेरियल लागतं त्या टाईप ती होती ती. तर ती स्टोअरमध्ये नेहमी यायची. बरोबर. त्याच्यामुळे तिच्याशी माझं कॉन्टॅक्ट जास्त होतं. आणि मग मी तिला सांगितलं की मला खूप आवडते. असं सांगितलं तुम्ही? व्हेरी गुड. मग त्याच्यानंतर मग तिने हिला सांगितलं. हां. फर्स्ट टाइम हिने रिफ्यूज केला. काय झालं तुम्हाला कळलं तेव्हा? मी सांगितलं हे कसं थोडं असं कोणी काय बोललं तरी त्यांना असं वेगळं कोणी बघितलं तरी किंवा कोणापाशी असं कोणाला रागवेल, मारेल, असं थोडं म्हणजे वेगळंच थोडंसं हे होतं. म्हणून मी असं कधी बघितलं ना, थोडंसं असं बोलल्यानंतर मी लक्ष दिलं. नंतर मी म्हणाले नको नको. हां. काय नको ते कशाला ते? नाही. मग तिथे मग नाही म्हणाले मी. नाही म्हणाल्यानंतर हे राहायला गंमत सांगतं. मग नंतर परत दुसऱ्या दिवशी मला विचारला. काय हो? हे नाही मला विचारला, ते तिथे मैत्रीण विचारला. हां. बरं झाला त्याने विचारला. मला विचारला असं का म्हणते तू? मी बोललं नको असं कधी म्हणजे मी बोललं नाही. आणि हे कसं आहे, खूप राग आहे, कसं आहे माहिती नाही. आणि मला कसं सांभाळेल, कसं असं रागवलं तरी मला नको म्हणून सांगितलं. तेव्हा कोणी का बोलल्यानंतर किंवा काय झालं हे मारायचं पण. काय? नाही ते गोष्ट केलं तर. होय ना. चुकीचं केलं की रागवायचे का? हां, त्यांना रागवायचं, मला नाही. तुम्हाला नाही. तुम्हाला जरा वेगळा सॉफ्ट कॉर्नर. मी बोललोच नाही ना सर तेव्हा. हां 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 हां. मग पुढे काय झालं? मग त्याच्यानंतर 3-4 महिना असं बोलतच होता.
नंतर ह्यांना एक हे होता सिगरेट्स घ्यायचं. हे ॲक्च्युली ते आता बोलायचं नव्हता, हां. मी बोलले तुम्हाला. अजून बरं झालं मला सांगितलं तुम्ही. खूप 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 घ्यायचं. हां. स्टाईलमध्ये बसून एवढं सिगरेट पियायचं. आम्ही खेळताना पण पियायचं फेकून द्यायचं, पियायचं फेकून द्यायचं. मी बोला असं असेल तरी नको. मग त्यांना त्याच्यासाठीच त्याच्यातच त्यांचे लक्ष असते आणि मला कसं सांभाळेल. बरोबर आहे. मी नको म्हणाले. हां बरं केलं तुम्ही. हां मग त्याच्या दुसऱ्या दिवशी आले तरी सगळं सोडून दिले. पितच नव्हता सिगरेट. काय केलं तो असं? मग मी सांगितलं की आजपासून सिगारेट घेणार नाही आणि आजपर्यंत घेतली नाही. नाही आजपर्यंत नाही. किती वर्ष झाली तुम्ही? 24 वर्ष झाली. 24 वर्ष झाली. 25 वर्ष. मग तुम्ही त्या दिवशी जे व्यसन सोडलं ते सोडून दिलं. बघा किती महत्त्वाची गोष्ट आहे. व्यसन असणं किंवा व्यसन लागणं हे काही आपल्या हातात नसतं. ते बऱ्याचदा आजूबाजूच्या मित्रांमुळे होतं, पण त्यानंतर ते सोडून देणं हे फार कठीण असतं. पण या माऊलीसाठी त्यांनी ते व्यसन पहिलं सोडलं. बरोबर की नाही? बहरीनमध्ये खरं तर तुम्हाला तिकडे बघणारं कोणी नव्हतं. मुळात व्यसन कोणी करूच नाही. सिगारेट कोणी ओढूच नाही. कुठलंच व्यसन कोणी करू नये हे जास्त महत्त्वाचं आहे. मग पुढे त्याच्यानंतर दुसऱ्या पुढे दिवशी काय झालं तुम्ही जरा सांगा. त्याच्यानंतर मग मी परत एकदा तिच्या बहिणीला विचारलं, मैत्रिणीला, की परत तू एकदा विचार काय तिची प्रतिक्रिया आहे. मग त्याच्यानंतर तिने काय झालं मग? तसं ते झालं ना. मग मला बहिणीने सांगितलं त्यांनी तू बोलले तसं त्यांनी सोडून दिलं. बरोबर. नाही आता. आणि बघ आता तू ते खूप खूप म्हणजे विचारतात आणि खूप मनापासून हे करतात. म्हणजे बहिणीने सांगितलं की एकदा त्यांनी ठरवलं एखादी गोष्ट सोडून द्यायची की ते सोडून देतात. हो ना? डेंजरच आहे बहीण. नाही ते नाही. मग काय? सिगरेट पियाचं सोडून ते दिलं सोडून ना. दिलं. मला टेन्शन तुम्हाला सोडून दिलं तर. नाही मी सोडलं तर मी नाही सोडणार. हा आता नाही सोडायचं. आता बांधून ठेवायचं त्यांना. आता काय सोडतील मी आहे ना. तुम्ही काय काळजी करता. मग पुढे काय झालं? मग नंतर तिने हो सांगितल्यानंतर मग आमचं रेग्युलर भेटणं झालं तिकडेच. हो बहरीनमध्ये. बहरीनमध्ये. मग नंतर माझ्या अगोदर ही श्रीलंकेला निघून गेली. म्हणजे ॲग्रीमेंट संपल्यानंतर 2 वर्षाचं ॲग्रीमेंट होतं. काय होती सिच्युएशन जेव्हा तुम्ही श्रीलंकेला गेले? तुम्ही तर श्रीलंकेला कधी गेलेले नसाल. नाही आम्ही आता प्रत्येक वर्षी आता जाता. पण तेव्हा नव्हतं. बहरीनला जेव्हा होता जेव्हा ह्या जाणार त्याच्या आधी तुम्ही कधी गेलेले कधीच नव्हते? नाही, कधीच नाही. श्रीलंकेत ह्या कुठे राहतात तुम्हाला माहिती होतं? नाही. मग त्या दिवशी जेव्हा तुम्ही निघालात काय सिच्युएशन होती? खूप वाईट वाटलं जाताना. श्रीलंकेला जाताना असं इतकं रडलंय. खूप वाईट वाटला. हे पण इतकं रडलं. त्यांना असं वाटलं होता मी येईल नाही येईल. तिथे गेल्यानंतर विसरून जाईल. मी काही बोलला नाही. मी फक्त माझ्या मनात ठेवला. मला एकच ते पॉईंटसाठी आठवण आले. मी तेवढं विचारलं तुमचं घरी कोण राहतात. मी विचारला तेव्हा. ॲक्च्युली मला तेव्हा हिंदी मराठी येत नव्हतं. खूप वाईट वाटलं होतं. खूप खराब वाटला. हे पण खूप रडले. मी पण खूप रडले. कारण बरोबर तुम्ही श्रीलंकेला गेलात. तुम्ही बहरीनमध्येच होता. आता पुढे पुन्हा कधी भेटले? कसे भेटले? तुमच्या घरी काय झालं? मी इथून गेले आणि हे नंतर इंडियामध्ये गेले. मी अगोदर गेले होते. पण तुमचा कॉन्टॅक्ट सुरू होता? हो मला लेटर पाठवायचं. आणि तेव्हा असं होतं की एवढं वर्षाच्या अगोदर प्रत्येक घरांमध्ये फोन नव्हता. पोलीस स्टेशनमध्ये असायचं. पोलीस स्टेशनमध्ये माझ्या बहिणीचं मिस्टर तिथे कामाला होता. इन्स्पेक्टर होता. माझ्या बहिणीचा मुलगा होता. एवढंच असेल. छोटा होता. आणि तो नेहमी माझ्यासोबत असायचं आणि त्याला समजायचं तसं. मम्मी सांगितलं असं असं फोन दिला. मी तिकडचं पोलीस स्टेशनचा नंबर दिला ह्यांना. मग हे मला तिकडून फोन करायचा. फोन आल्यानंतर असं गेट होता. आम्ही हा साईडला आमचा बंगला होता आणि मध्ये रोड होता. ते आलं फोन लगेच तिथून पोलीसचा कोणीही असा फोन आला येऊन मग तिथून आवाज द्यायचं. मॅडम तुमचा फोन आला इंडियामधून असं म्हणायचं. मग लगेच माझ्या बहिणीचा मुलगा होता ते अगोदर पळायचं आणि त्यांच्या पाठीपाठी मम्मी जायचं. मग तिथे मी त्यांच्याशी फोनवर बोलायचं आणि एवढंच. तुम्ही कसं बोलायचं तेव्हा भाषा? इंग्लिशमध्येच. ॲक्च्युली माझं पण सेमी इंग्लिश झालेलं तर नॉर्मल बोलते आम्ही तसं बोलायचे. हो. फायनली काय झालं? घरी कशी कळलं आणि लग्नाचं कसं काय जमवलं? घरी मी तिथे गेल्यानंतर मला हे इतकं जवळून होता
एकदा तरी सर बहरेनला असताना हे माझ्यासाठी चॉकलेट बिस्कट खाऊ आणला होता आणि त्यांच्या स्टोअरमध्ये असं साईडला ठेवला होता ट्रोकरमध्ये. आणि मी दुसऱ्या दिवशी मी आला नाही. आम्हाला कसं म्हणजे बरं नव्हतं म्हणून आला नव्हता. आणि तिथे ह्यांना पण नाही माहिती, कोणाला पण माहिती आहे, मला बोलवलं आणि द्यायला. आणि ते बघायला गेल्यानंतर त्याच्यामध्ये सगळं खाऊन टाकलं आणि एक बॅग तरी नाही आहेस. मग ह्यांना खूप राग आला. ह्यांनी वॉचमॅनला मारला. अरे बापरे, तुमच्यासाठी चॉकलेट खाऊन टाकलं म्हणून? हां. म्हणाले मी खाल्लंच नाही आहे, मी नाही घेतलं म्हणून. त्यांनी खूप रिक्वेस्ट करत होता. एकच मारला. चॉकलेट एकच होता? नाही, त्यांना खराब वाटलं. मला बोलवलं आणि मला द्यायला काय नाही म्हणून. बरोबर. ते नंतर माहिती काढल्यानंतर उंदीर मामाने खाऊन गेले. मग उंदीर मारले वाटतं बहरीन मधले सगळे? सगळे उंदीर मारले बहरीन मधले? मग त्यांना समजला हे गोड बोलताय दिया ना, किती गोड. हे मग सॉरी बोललं. मग अच्छा, उंदराला नाही, वॉचमनला. अच्छा. मग काय हो, पुढे काय झालं? मला असं वाटायचं की तोच घेऊन जातोय म्हणून न सांगता. आणि नंतर मी बॉक्स काढला तर पाठवून ठेवलं होतं त्याला. मग तेव्हा तुम्हाला हो, मला कळलं की हो. पण मला सांगा, तुम्ही मुंबईत आल्यानंतर तुमच्या घरच्यांना यांच्याबद्दल सांगितलं होतं? हो, मी सांगितलं घरच्यांना, सगळ्यांना सांगितलं असं आहे म्हणून. हां. मग त्यांनी परवानगी दिली. तुम्हाला घरी परमिशन मिळाली? नाही, एक दिराने नाही म्हणाले, दादाने हो म्हणाले. मोठे भाऊ हो म्हणाले. दुसरा दीर आहे ते म्हणाले ह्यांना आपलंच ह्याच्यातलं करायचं. बरोबर आहे, तसंच बोलणार. हे म्हणल्या हो म्हणलं तर मी इंडियामध्ये येणार आहे, नाहीतरी मी तिकडेच जाणार आहे. असं बोलले की नाही? होय, सांगा. नाहीतर त्या उंदराला सांगेन फोन करून परत जा यांच्या घरी म्हणून. बरं, मला सांगा मग तुमच्या घरी कसं काय? तुम्ही माझ्या घरी मी कोणालाच नाही सांगितलं. माझ्या बहिणीचा मुलगा होता छोटा, त्यांना मी फक्त बोलायचं. त्यांना मी फोटो दाखवला. आम्ही दोघांचा फोटो होता. मी झोपायचं, मी उशीखाली फोटो ठेवून झोपायचं. मला खूप आठवण यायचं. मग कधी कधी वाईट वाटला, उशी तोंडावर घेऊन रडायचं. मग शांत बसायचं आणि कोणाला करू द्यायचं नाही यायचं. एकदा बहिणीने माझ्या बेडरूममध्ये येऊन फोटो बघितला ना. हां, ते नीट ठेवताना किंवा बेडशीट चेंज करताना बहिणीच्या हातात भेटलं फोटो. मग मला विचारला कोण आहे? मम्मी सांगितलं. मग बहिणीने माझं शांत बसलं थोडं वेळा. नंतर मला जवळ घेतलं आणि त्यांना असं हे विचारलं इकडंच आहे का कुठलं आहे? मी बोलले इंडियाचं आहे. मग तेव्हा मला बहिणीने मला जवळ घेतलं खूप. त्यांना असं जाणवलं का माहिती नाही, कदाचित मी जाईल एवढं असं जवळून म्हणलं. नंतर त्यांना वाटलं असेल मी माझ्या सगळ्यांना सोडून मम्मी असं जाईल. मला थोडंसं त्यांच्याकडनं हे ते बहिणीने दुसऱ्यांना सांगितलं. मग माझ्या भावाला समजलं होता, छोट्या भावाला. माझ्या छोट्या भावाने मी राहतात, माझे गाव रत्नपूर आहे, तिथे डायमंड भेटतात सर. तिथे डायमंड बिझनेस करणारी माझ्या छोट्या भावाचा एक मित्र होता. ते मी तिथे क्लासला पण जायचं नाही, बहरेनला यायच्या अगोदर ते माझं म्हणजे माझ्या पार्टी यायचं. माझ्या दुसऱ्या बहिणीचं मुलगी आणि मी, आम्ही दोघं जायचं संडेच्या दिवशी, सॅटर्डे संडेला प्रायव्हेट क्लास असायचं. मग मी तेव्हा नाही, त्यांना म्हणायचं. मला थोडं नंतर भीती वाटली. त्यांना सांगितलं माझा डायमंड इंडियात आहे? नाही, मी कोणाला बोललं नाही. गप असं म्हणत असं माझी पार्टी करायचं म्हणजे ते माझ्या भावाला सांगितलेलं होता. पण मग जमवलं कसं तुम्ही? लग्न कसं झालं? आता मला उत्सुकता वाढली माझी. कारण तुम्ही श्रीलंकेत, हे इंडियात, बहरीनमध्ये तुमचं प्रेम जमलं. मग लग्न कसं झालं? काय केलं? माझं छोट्या भावाने ते लग्न करण्यासाठी माझ्यासाठी असं मला जाणवत होता म्हणजे काहीतरी घरी प्लॅनिंग चालू आहे. मग हे मला फक्त ॲड्रेस एक चिठ्ठीमध्ये लिहून दिला होता, घराचं बोरोलीचा ॲड्रेस. याने लिहून दिला होता तुम्हाला? हो. मग ॲड्रेस लिहून दिला होता 2 चिठ्ठीमध्ये, सेम हँडरायटिंगमध्ये. हँडरायटिंग माझ्या बरोबर लक्षात होता. आणि नंतर मी तोच एवढं फक्त सांभाळून ठेवला. बाकी ते मी कुठे द्यायचं मी तिथे घेऊन द्यायचं ॲड्रेस. हां. मग कोणाला नाही सांगितलं. मी नंतर हे केलं. नंतर घरातून मला समजायला लागले असं म्हणजे माझ्या भावाने हे बोलून वगैरे करणार तू. हां. मग नंतर मी नंतर माझे मैत्रीण पण आले माझ्यासोबत ना. मग मी त्यांना सांगितलं असं आहे म्हणून. मग माझ्या मैत्रिणीने ह्यांना फोन केला ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट झालाच नाही आहे.
मला तिथे लग्न करायचंच नव्हतं. मग तुम्ही आला कसे? मग माझ्या बहिणीने मला तिकीट बनवून दिलं. तिकीट स्वतःच तिने रिटर्न तिकीट काढून दिलं. रिटर्न तिकीट? हो, ती रिटर्नच देते, सिंगल नाही देत येताना. मग मम्मी मला आवडेल तसं मी तिथे पंजाबी ड्रेस सिलाई करून घेतला. माझी मैत्रीण आहे त्यांच्या तुम्हाला माहिती होतं ह्या तिकडनं येत आहेत? नाही, तुम्हाला माहीतच नव्हतं? नाही. त्यांना सगळं बोलायचं कंपनीतलं, ही असं असं घरातलं आहे, ती असं साधासुद्धा घरातलं नाही आहे, ती येणार नाही आहे, ती गेल्यानंतर परत येणार नाही, ह्यांना सांगितलं होतं. पण तुम्ही तिकडनं आलात मग? हो. कुठे आले? बोरवली टाटा पॉवर हाऊसमध्ये दीदीच्या इथे. डायरेक्ट गेलात तुम्ही पत्त्यावर? हो. मग तुम्ही मुंबईत एकट्या आला? हो. आणि घरी तिकडे शोधाशोध नाही झाली? खूप शोधाशोधी झाले. कुठे नदीच्या बाजूला किंवा कुठे बोडी भेटायचं, घरचं सगळं जायचं. खूप वातावरण चेंज झालं होता. तुम्ही तिकडनं डायरेक्ट निघालात, त्या डायरेक्ट विमानाने मुंबईत आलात? मुंबईत आलो. हो. माझ्या बहिणीने मला मदत केली. मुंबईत आलात, मुंबईतली काही माहिती नाही? काही माहिती नव्हतं मला. फ्लाईटमध्ये एअर होस्टेस होता, ते इंडियन होता. ती तिथून येतानाच माझ्याशी खूप बोलायला लागले माझ्याशी. मी पण तिच्याशी बोलायला लागले. मग मी तिला सांगितलं मी असं जाते, मला काही माहिती नाही, फक्त माझ्याकडे ॲड्रेस आहे. एक मी लिहून बॅगेत ठेवला, एक मी अंगठीच्या हातमध्ये असं झपून ठेवला. म्हणजे समजा मी निघाले, माझ्याकडे फक्त ॲड्रेस आहे, बाकी काही नव्हतं. आणि मला असं कळत नव्हतं मी असं जातात, हे कुठे राहतात, यांच्यासोबत कोण आहे, मला काहीच माहिती नव्हतं. मग तुम्ही आलात मुंबईत? हो. एअरपोर्टमध्ये आलं. त्यांनी मला सांगितलं, एअरहोस्टेसने त्यांनीच मला करून दिलं. आणि ते म्हणाले आताच टॅक्सी मला बुक करून दिलं. तिने मला सांगितलं तुम्ही तिथे जायचं, तुम्हाला ते भेटायचं आहे, त्या व्यक्ती समोर आला तरच टॅक्सीमधून उतरायचं, नाहीतरी टॅक्सीमधून उतरायचं नाही. आणि टॅक्सी ड्रायव्हरला मी एक चिठ्ठी दिलं पत्त्याचं. मग ते घेऊन आले. येता मला खूप असं म्हणजे श्रीलंकेचं वेगळंच आहे असं. म्हणजे असं श्रीलंका वेगळी आहे, तिकडे सगळं पाणी, छोटे रस्ते, तिकडे एकदम तुम्ही शहरात आलात. बापरे, काय टेन्शन असेल हो. 24 वर्षापूर्वी ना. आणि मग घरी गेलात तुम्ही? नाही, तुम्ही होते तेव्हा घरी? नाही, मी जस्ट कॅरम खेळून आलो होतो आणि टॅक्सी ड्रायव्हर आला. मला म्हणाला की सर हा ॲड्रेस. मी बघितलं हँडरायटिंग माझी आहे. म्हटलं कुठून आलात तुम्ही? तर एअरपोर्ट. पण मी धावत खाली आलो. तुमच्या लक्षात आलं? ॲड्रेस त्यांच्या लक्षात. पण तुम्ही निघताना ह्यांना कळवलं नव्हतं येणार? मी खूप फोन केला सर, तसं त्यांच्याशी बोलणं नाही झालं माझं. खरंच माझे बोलणं नाही झालं. मी तेवढं हो, मी एवढं त्यांचा ॲड्रेस होता, मी त्याच्यावरच फक्त. पण मग घरच्यांची काय प्रतिक्रिया? खूप. मी सगळ्यात लहान आहे घरातलं, सगळ्यात लाडकी. 21 वर्षाच्या नंतर मी गेली आईला बघायला. 21 वर्षाने. आता जाऊन आले तुम्ही? हो. आम्ही तिघं आणि दुसऱ्या दिराचा मुलगा मयूर. पण मग तुम्ही इथे आल्यानंतर श्रीलंकेला कळवलं की तुम्ही इंडियात आहात? हो, मी खूप दिवसाच्या नंतर कळवलं सर. तोपर्यंत मला खूप भीती होता. माझा भाऊ खूप स्ट्रिक्ट होता. पण मग कळवलं कसं? त्याच पोलीस स्टेशनला फोन करून? नाही, मी नाही सांगितलं. मला घरचं खूप आठवण यायचं. इथे हे जवळ असायचे, हे सगळं माझ्यासोबत असायचं. हे माझ्याची म्हणजे खूप प्रेमाने खूप जवळ. मला सांगा, ह्यानी इकडे एवढा प्रयत्न करून आल्या आणि तुम्ही इथे कॅरम खेळताय? नाही, म्हणजे मला ॲक्च्युली कल्पनाच नव्हती की हे येणार. पण तुम्ही प्रयत्न नाही केला श्रीलंकेला जायचा कधी? तेव्हा विजाचा वगैरे खूप प्रॉब्लेम असायचा. हो. प्रयत्न केला असं गेला असता ना सर? केला असता मग. पण काय गंमत आहे, काय कथानक आहे. एकाचा जन्म मुंबईतला, एकाचा जन्म श्रीलंकेतला. म्हणजे वहिनींचा जन्म श्रीलंकेतला, भेटतात बेहरीनमध्ये, तिकडनं पुन्हा आपापल्या घरी जातात. आणि मग वहिनींनी हिम्मत करून त्या श्रीलंकेवरून मुंबईत यायचं, ज्यांना मुंबईबद्दल काहीच माहिती नाही. अरे बापरे. मग त्या एअर हॉस्टेसचा नंबर तुमच्याकडे होता? नाही. तिने दिला नाही नंबर? मी मागितलाच नाही. हो. पण समजा इथे आल्यानंतर त्या पत्त्यावरती हे नसते तर? मला बोलले नाही भेटलं तर त्याच टॅक्सीने रिटर्न द्यायचं. एअरपोर्टमध्ये गेल्यानंतर तिथे हॉटेलमध्ये थांबायचं. मग त्याच्यानंतर कुठलं फ्लाईट आहे त्याच्याने आपण रिटर्न द्यायचं, असं तुम्ही ठरवलेलं होतं? मला समजून सांगितलं.
आणि मला असं तिथे असताना असं वाटायचं मी कधी जाते आणि कधी यांना भेटते आणि इथे कसं आहे काय कसं मी करते. मला असं मागे असं भीती काय असं भीती मी कुठे जाते. पण तुम्हाला हे माहिती होतं या येणार कधीतरी? नाही, त्यांना भरोसा मला नव्हता ना? नव्हता. कारण मुंबईतच राहून समजा विटीला जर मुलगी असेल आणि इथे अंधेरीमध्ये जर मुलगा असेल तर त्या दोघांचं जमत नाही. ते इंडियाचं आहे, मी श्रीलंकेचं आहे. मी ठरवलं यायचंच आहे. सो स्वीट, किती छान आहे. अरे एकदा टाळ्या वाजवा रे. कळलं का? त्यांचं म्हणणं असं आहे की मी ठरवलं होतं, मी तुम्हाला शब्द दिला होता, तो शब्द मी कधी वाया जाऊ देणार नाही. आणि म्हणून या माऊलीने इतका प्रवास करून इथपर्यंत आली. मी तुम्हा दोघांनाही नमस्कार करतो, किंवा माऊली तुम्हाला नमस्कार करतो की खरंच इतक्या लांबून यायचं आणि परत त्यानंतर इथे संसार करायचा. 24 वर्ष संसार झाला आणि आईला आता बघून आले तुम्ही. हो. कसं स्वागत झालं तिकडे? खूप छान. आईने असं मला मिठी मारला होता. आईला असं झालं होता नाही सोडू मी, पण आईला असं धरून बसलं की माहिती नाही मला आजूबाजूला काय होता काय नाही. मी एअरपोर्टमधून आम्ही बाहेर निघालो येते म्हणून सांगितलं. असं झालं होता. सगळं बहीण भावांचं मुलं, मी येताना छोटा होता, मग तेवढं वर्षाच्या नंतर जाताना सगळं मोठे झाले आणि सगळ्यांनी आपलं गाडी घेऊन गाडी लाईनीत लागला होता. 8-10 गाडी तुम्हाला रिसीव्ह करायला. हां. आता बाहेर निघाल्यानंतर असं झालं, माझ्या दुसऱ्या नंबर दिराचा मुलगा मयूर पण होता. त्यांनी आमचं जाण्यासाठी खूप मदत केला. सगळ्यात पहिले मी त्याचे आभार करते की म्हणजे त्याला थँक्यू बोलते की त्यांचं घरचं सगळ्यांनी मिळून मला खूप मदत केलं. नाहीतरी असं हे थोडं ह्यांना असं वाटलं गेल्यानंतर माझ्या घरच्यांनी नाही सोडेल असं. खूप लाडकी होतं मी घरातलं. मला नाही म्हणजे सध्या तो सुद्धा कळायचं नाही. काही नाही म्हणलं तरी मी काय उचलायचं पटक द्यायचं. मग ह्यांना असं वाटलं माझ्या ह्याच्यानी गेल्यानंतर येईल का नाही माहिती नाही असं. नाही, पण तुम्ही ज्या सगळे मुलाला वगैरे घेऊन गेले तिकडे तेव्हा एकदम छान स्वागत झालं. किती दिवस राहिले आणि आले तुम्ही? फक्त 12 दिवस. त्यांचे लाड केले तिकडे खूप. हे श्रीलंकेचे वाटते. किती गोड, किती मी एकदम चेंज. मी तिथे गेलं म्हणून मी नाही टिकली काढलं, नाही बांगडी काढलं. मला आवडते सगळंच होतं आणि त्याच्यावर भारतीय संस्कृती, भारतीय परंपरेचं पूर्ण जतन तुम्ही श्रीलंकेत केलं. हो. मला खूप साडी नाही घातला. साडीवरती मला अजूनही काय काम जमत नाहीये. हो, असू दे काही हरकत नाही. किती गोड, किती निर्मळ, किती निरागसता यांच्या बोलण्यामध्ये आहे. या माऊलीला नमस्कार करतो आणि या टप्प्यावर आनंद या गोष्टीचा आहे की 24 वर्षानंतर जेव्हा तिकडे गेले त्यानंतर खूप छान पद्धतीने दोघांचाही स्वीकार झाला, दोन्ही कुटुंबांचा स्वीकार झाला, त्यांचं प्रेम यशस्वी झालं. मला सांगा, जेव्हा तुम्ही मुंबईत आलात, एक सहज गमतीत मनात आलेला प्रश्न विचारतो. टीव्हीवर जर भारत आणि श्रीलंका मॅच असेल तर तुम्ही कोणाच्या बाजूनी असायचा? श्रीलंकेचं. तुम्हाला वाटायचं श्रीलंका जिंकणार आणि तुम्हाला ऑफकोर्स भारत. आता काय वाटतं? मग मी त्यांना आत्ता पण श्रीलंकेचं त्यांना नाराज नाही करणार, त्याच्यासाठी मी त्यांना होकार बोलतो. मनातून वाटते माझ्याच देश. आपल्या देशावरती, आपल्या मातृभूमीवरती प्रेम असतं, ते कधीही जात नाही. पण खूप छान सांभाळ. बरं, आता ह्याचा राग कमी झाला की नाही? हो. हां. हो. तुमच्यावर कधी रागावले का 24 वर्षात? कधी असं रागवलं तर असं रागवत नाहीये. नाही ना? नाही. नक्की ना? नक्की. किती प्रेम करतात? खूप. माझी एक आवड असायचं. मला काय आवडलं तर मी फक्त त्या वस्तूकडे बघायचं. ते असं कधी आपल्याला घ्यायला दमेल नाही दमेल. आणि मला लँग्वेज कळत नव्हता. काही घ्यायचं तरी असलं, डॉक्टरकडे गेलं तरी दीदी सांगायचं. मग मी काय सांगते दीदीला नाही कळायचं, दीदी काय म्हणते मला नाही कळायचं. बरं, श्रीलंकेतनं इथे आलात, स्थिरावलात, छान आनंदात आहात, सुखात आहात. तुम्ही काहीच बोलला नाहीत आजच्या संपूर्ण भागात? नाही. कारण तुम्हाला कॅरम खेळता खेळता लग्न झालं ना तुमचं. काय सांगाल वहिनींबद्दल? खूप मनमिळावं आहे आणि मेहनती खूप आहे. जिद्दी तर इतकी आहे की एखादी गोष्ट ठरवली करायची तर ती करणार. ते कळलंच, आमच्या लक्षात आलंच. पण मग तेव्हा भाषेचं मला येते सर. हां, श्रीलंकन लँग्वेज येते मला. येते? माझ्या मुलाला सुद्धा येते. अरे वा, शिकवली तुम्ही? नाही सर, बोलून शिकलो. घरी आम्ही तेच लँग्वेज जास्त बोलतात दोघं. आता अगोदर जॉईंट फॅमिली होतं आम्ही सगळं. आता हे माझ्याशी श्रीलंकेत सांगा ना मला.
जे बोलताय तुम्ही ना ते श्रीलंकन भाषेत बोला. हां मटा असं आहे हे महिनं केला एनिसा मामा किंवा कळलं मला. तुम्ही आपी देना गुडा का आदर आहे एलिसा आपी मेहे आवा. हां हे कळलं. आता घेऊया पहिला खेळ आपण. हा खेळ कुठला बघूया. का हसलात तुम्ही? का हसलात सांगा. हे म्हणाले मी तिला खूप प्रेम करते म्हणून. अरे! तुम्हाला काय कळलं? मला वाटलं आता पुढचा खेळ घ्यावा. आमच्या प्रेमाच्या पुढे गप्पा ऐकताय असं मला वाटतं. पण ते खूप प्रेम करतात ना. हो सर. व्हेरी गुड. आता बघूया या पहिल्या खेळात किती बक्षीस मिळेल. घ्या बघूया खेळ कुठला आहे. वाचा मराठी. नाही येत तुम्ही वाचा. मला मराठी नाही काय लिहिलंय ते वाचा. मला नाही नाही वाचा तरच खेळ आहे तो. तुम्ही माझ्या भाषेत मी माझ्या भाषेने लिहत. हा चालेल. तुमच्या भाषेत सांगा. मी वाचून दाखवतो. काय आहे. कॅरमच्या सोंगट्या थांबवणे. बघितलं कॅरमच आला परत. काय कसं हो तुमच्या भाषेत. कॅरम श्रीलंकरांनी कोमत. हे कळलं नाही तर मी कोमात जाईन आता. बघूया खेळ कुठे. कॅरमच्या सोंगट्या थांबवायच्या. खेळ सोपा आहे. तुम्हाला कॅरमच्या दिवशी भेट झाली ना खेळून आले होते. इथून सोंगटी मारायची आणि ती एवढ्या टप्प्यावर थांबली पाहिजे. हां तयारात. 10 संधी. 3 सोंगट्या थांबल्या की 1000 रुपयाचं बक्षीस आणि त्यानंतर 200 रुपये वाढणार. खेळा. अरे जरा जोरात. 1 थांबा घाई नका करू. हळूहळू खेळा. 2 3 थांबा. जिद्दीपणा आहे. एकदा ठरवलं का ठरवलं. चला 1000 रुपयाचं बक्षीस मिळालं. आता प्रत्येक सोंगटीला 200 रुपयाचं बक्षीस. 4 1200 1400 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. बरं आज उखाणा घेणार. घ्या ना उखाणा. हातात काहीतरी चिठ्ठी दिसत होती. मला आधी वाटली अंगठीतली तीच पत्त्याची चिठ्ठी राहिली आहे की काय. पण तेव्हा डाऊट आला काहीतरी लिहून आणलंय आज मौलीने. घ्या. बॅरनमध्ये जुळलाय रेशमच्या गाठी. सुभाषचं नाव घेत आहे खास तुमच्यासाठी. अरे वा 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 थँक्यू. बोला आता तुम्ही सांगा. तुमच्यापैकी कोण बोलणार. कारण ही एवढी अनोखी प्रेम कहाणी आज होम मिनिस्टरमध्ये ऐकायला मिळाली. कोण बोलणार. तुम्हाला कळलं तेव्हा काय झालं. बोला. या जाऊबाई ना. बोला मोठ्या जाऊबाई. ती स्वभावाने खूप चांगली आहे आणि सर्वांसंगती मन मिळून राहते. पण ज्या दिवशी त्या डायरेक्ट घरी आल्या तेव्हा काय परिस्थिती होती. काय नाही आम्ही सर्वजण खुश झालो. खुश. आम्हाला बरं वाटलं. हो खुश वाटलं. चांगलं झालंय. होय ना. पण अचानक बॅग घेऊन एक मुलगी घराच्या दरवाजावरती उभी आहे. काय सिच्युएशन असेल त्यावेळेला. हां आधी त्यांनी सांगितलेलं होतं त्यामुळं माहिती होतं. आपण अशा येतील हे माहिती नव्हतं. हां ते नव्हतं माहिती. पण त्यांनी सांगितलं होतं की माझ्या बॅगेमध्ये फोटो आहे तुम्ही पाहिला का वहिनी. तर मी म्हटलं नाही. तर मग मला त्यांनी सांगितलं आणि दाखवलं. मग ते बोलले तर मग म्हटलं ठीक आहे चालेल काय हरकत नाही. मग आम्ही परवानगी दिली. अजून कोण बोलणार. बोला. खूप छान आहे स्वभाव तिचा. आणि माझे भाचे आहेत ते मोठ्या नंदची मुलं आहेत. 5 मुलं आहेत आणि लहान असतानाच त्यांचे आईवडील वारलेत. पण एवढं छान त्यांनी लहानाचे मोठे होऊन त्यांनी चांगल्या वळण लावून आता छान आहे सगळे. अभिमान वाटतो त्यांचा. व्हेरी गुड. द्या. अजून कोण बोलणार. माईक घ्या. मी त्यांची जाऊबाई आहे. त्या खूप म्हणजे इथे ते भारतात येऊन खूप सेटल झाल्या आणि खूप सर्वांना प्रेम लावतात आणि खूप माया करतात सर्वांची. हो ना. अजून कोणी बोलणार आहे त्यांच्याकडे. दोघेही मेड फॉर इच अदर आहेत. व्हेरी गुड. आमच्या सोसायटीतलं युनिक कपल आहे. काका थोडेसे शांत शांत असतात पण काकी सेम. आधी लग्नाआधी खूप भडक होते. काकीने शांत करून टाकलंय त्यांना. आता एकदम शांत. 13 वर्ष झाली आम्ही सोसायटीत एकत्र आहोत आणि आमचे पक्के शेजारी. हो. तर शाळेत असताना लहानपणी नेहमी मम्मीला माझा हाच प्रश्न असायचा की काका श्रीलंकन आहेत काकी नाही आहेत. कारण काका नेहमी मला श्रीलंकेच्या मॅचमधले ते जयसूर्या क्रिकेटर त्यांच्यासारखे दिसतात काका. मी नेहमी बोलायचे. हो का. हो. आणि खूप कुतूहल होतं की हाय श्रीलंकेच्या काकी राहतात आमच्या शेजारी. व्हेरी गुड. आमचा शेजार 13 वर्षापासूनचं. खरं तर उत्साहाचा सळसळता झरा
हे त्यांच्यासाठी उपमा योग्य आहे अगदी. आणि काकांना त्यामुळे अतिशय म्हणजे टेन्शनच नाही. फक्त सर्व्हिसला जायचं, घरचं सगळं इत्यंभूत जे काही बाहेरचे व्यवहार म्हणा, घरचं असू दे दारचं असू दे, त्या स्वतःचं दुकान चालवतात. म्हणजे त्या फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला आहे, त्यामुळे महिलांसाठी अगदी कुठे आहे बुटीक? ऐरोलीतच. ऐरोली हो. तर त्या स्वतः हिरिरीने कटिंग वगैरे सगळं त्याच करतात, त्या मास्टर आहेत त्याच्यात. आणि त्यांनी कामाला इतर काही 7-8 जण त्यांच्यामुळे रोजगाराला लागलेत असं माझं म्हणणं. हां, हेच माझं दुकानातलंच आहे. आणि अगदी सकाळी लवकर उठणं आणि रात्री उशिरा झोपल्या तरी सकाळी उठल्यावर त्या नेहमी कायम आता जशा आहेत तशाच फ्रेश असतात. हां, म्हणजे आम्हाला जर कंटाळा आला असेल ना तर दार उघडायचं आणि त्यांना पाहायचं, म्हणजे आपल्याला सुद्धा जरा एनर्जी येते. आत्ताचं टाईम आहे, आत्ता आलेला टाईम आहे आजच्या दिवसचा, ते एवढा आपण उपयोग करून घेतात. तो टाईम परत पुढे भेटणार नाही आजच्या दिवस. त्याच्यासाठी मी असं त्रास पण नाही घ्यायचं, वेगळं असं विचार पण नाही करायचं. मी खूप काम करते, मी दमते घरापासून, तुम्ही कधी घरात जाईल तसं तुम्हाला कुठे असं काही वेगळं ठिकाणी वस्तू भेटायचं नाही, मुलाचं सुद्धा. आणि म्हणजे टाईम टू टाईम माझे सगळं काम असायचं. 5ला 5:30पर्यंत हे काम व्हायचं असेल तर हे काम व्हायला. हे आज एकदमच गप्प येतो. तुम्ही बोलायला लावा ना. मग ते बोलत नाही काय? का बोलत नाही तुम्ही? नाही असं काही नाही, पण ती घरामध्ये इतकं व्यवस्थित असतं की कोणीही कधीही आलं तरी त्याला असं वाटेल की काय घर आहे. हो ना, खूप छान. बरं, आता एक खेळ आहे. हां, या अभिनय करणार आणि तुम्ही सगळ्यांनी ओळखायचं आहे. हां, घ्या. मला नाही येत. कानात सांगा त्यांच्या, त्या ऍक्टिंग करणार. वेळ सुरू. बोलू नका, ओठांची हालचाल नाही. चुहा. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हे घ्या, केवढ्या मोठ्याने बोलले ते, हो की नाही? घ्या झी मराठी. पुढची चिठ्ठी. तुम्ही अभिनय करा. सुरू. हिंदी गाणं आहे. मेरा जूता है जापानी, पतलून इंग्लिस्तानी, सर पे लाल टोपी रूसी, फिर भी दिल है हिंदुस्तानी. मेरा जूता है जापानी. अभिनंदन. बघा वहिनी, तुम्हाला त्यांनी बक्षीस मिळवून दिलं. त्यांना देते ना. त्यांना द्या द्या द्या, त्यांनाच द्या. ठेवा. वेळ सुरू झाली. पसीना. वाळूचे कण रगडिता, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता, तेलही गळते. क्या बात आहे. अभिनंदन अभिनंदन. बरं वहिनी, 3 अपेक्षा, 3 एक्सपेक्टेशन्स त्यांच्याकडनं कुठल्या व्यक्त करा? एक सगळंच महत्त्वाचं आहे, मला असं योग्य वाटते, त्यांनी कामातून टाईम काढून घरातलं सगळं नातेवाईकडे कमीत कमी महिन्याला किंवा 2 महिन्याला तरी सगळ्यांकडे जावावं, सगळ्यांना भेटावं. मान्य आहे तुम्हाला? कधीपासून? आजपासून. दुसरी अपेक्षा, ते सोसायटीचा अध्यक्ष आहे, त्याच्यामुळे सोसायटीचा ऑफिसमधून आल्यानंतर सोसायटीच्या कामासाठी थोडं जास्त आत्ता टाईम देतात. अगोदर होतं तसं कधी द्यायचं नाही. आता थोडं कमी द्या. हां, का माझे बाबू आत्ता 8वीला आहे, त्याच्यामुळे मला लँग्वेजचं थोडं प्रॉब्लेम होत आहे, म्हणून तुम्ही थोडं त्याच्या शिक्षणाकडे लक्ष द्या. हां, मला कळलं तुम्हाला काय म्हणायचं. काय मान्य आहे? मान्य. तिसरी अपेक्षा, कधी येताना एखादं आवड असेल तर, म्हणजे एखादं चॉकलेट किंवा असं, मला खूप फालुदा आवडत असतो. फालुदा काहीतरी येताना काहीतरी आमच्यासाठी आणावं. थांबा, काय हो, का आणत नाही? आता ऐरोलीत उंदीर नाही आहेत. जरूर जरूर घेऊन ये. बघा, उद्यापासून आम्ही CCTV लावणार आहोत. जरूर. तुमच्या 3 अपेक्षा सांगा वहिनींकडून. तिला एक गोष्ट करायची म्हणजे ती करायची, त्याच्यासाठी मग ती सतत मागे लागते. मग काय केलं? पाठ तिने ते थोडं कमी करावं. मान्य हो की नाही? हो. चला दुसरी. मी असं पण मी करता किती पाठपुरावा तो कळला आम्हाला. दुसरी अपेक्षा सांगा. तिचा जो
थोडासा रागिष्ट स्वभाव आहे. हां, तो थोडा रागीत स्वभाव तुम्ही कमी केला आणि ह्यांचा वाढला. आता सध्या वहिनी वाढला. थोडा राग कमी करा ना. हो. हे बघ, बोलताना सुद्धा रागाने बघता येत. नाही. तिसरी अपेक्षा, जसं ती कामामध्ये पण लक्ष देतं. कधी कधी मला वेळ मिळत नाही कामामध्ये किंवा म्हणजे सोसायटीच्या कामामध्ये, तर थोडंसं तिने मुलाकडे पण थोडंसं. ते त्यांनी आधीच सांगितलंय, आता त्यांच्यावर ढकलू नका, ते काही कॅरम नाहीये. ओके, सगळ्या अपेक्षा अशाच आहेत की ज्या एकमेकाला साजेशाच आहेत. आता सॉरी म्हणायचं तर कुणाला आणि थँक्यू म्हणायचं तर कुणाला? थँक्यू मी माझ्या पुरा घराला, माझं मी घरचं सोडून आल्यानंतर मला माझ्या आईबाबांचं, बहीण भाऊ सगळ्यांचं प्रेम मला इथे सगळ्यांनी दिलं. सगळ्यांना मी मनापासून थँक्यू बोलते. दुसऱ्या सॉरी म्हणायचं म्हणलं नंतर माझ्या एक ह्या दिदी सारखं दुसरा दिदी माझ्या आहे, मला खाली लेट कळाला त्याच्यामुळे मला त्यांना आणू नाही शकला. ते ॲक्च्युली आता ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. ते पुरा कुटुंब माझ्यासोबत नाही आता. त्यांना हे सांगते माझ्या काहीतरी अधुरा असेल तर ते कुटुंब माझ्यासोबत नाही आहे. माझे दीर जाऊ त्यांना बरं वाटेल, जे ॲडमिट आहेत ज्युपिटरमध्ये त्यांना नक्की बरं वाटेल. लवकरात लवकर बरं व्हावं. परत कधी असं येऊ ही कथा खूप मोठी आहे ना, परत येणार आहे. आणि तुम्ही सॉरी कोणाला म्हणणार आणि थँक्यू? सॉरी मी माझ्या कुटुंबाला बोलेल की त्यांच्या मनावरती जास्त प्रेशर देऊन मी लग्न केलं. आणि थँक्यू माझ्या मोठ्या भावाला आणि 2 नंबर भावाला सांगितलं की त्याने लग्नात खूप मदत केली. आणि माझा छोटा भाऊ तर माझ्याबरोबर नेहमीच असतो. खरं आहे, थँक्यू झालं, सॉरी झालं, पण मी थँक्यू म्हणणार आहे कोणाला माहिती आहे का? त्या एअर हॉस्टेसला, ज्या एअर हॉस्टेसनी एक विश्वास दिला आणि मुंबईत आल्यानंतर त्यांना व्यवस्थित रस्ता दाखवला, मार्ग दाखवला. आणि त्या बहिणीला, ज्या बहिणीने सपोर्ट करून त्यांना रिटर्न तिकीट काढून दिलं. हे दोन्ही क्षण इतके महत्त्वाचे आहेत. तर माझ्याकडनं त्या दोघांनाही धन्यवाद. तुम्ही दोघांनी एकमेकांचा 24 वर्षाचा हसत खेळत हा प्रगतीपथावर असलेला संसार उत्तम केला, म्हणून तुम्हा दोघांनाही शुभेच्छा, अभिनंदन. आणि त्याचबरोबर झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. नमस्कार. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. बहरीनमध्ये भेटले, श्रीलंकेतनं वहिनी निघाल्या, मुंबईत आल्या, मुंबईत लग्न झालं आणि त्यानंतर 24 वर्ष सुखाने संसार करतायत. एकमेकांचा आदर करत पुन्हा एकदा वहिनींना माहेरीसुद्धा जाऊन यायला मिळालं. माहेरच्यांचाही आशीर्वाद मिळाला. तिकडे झालेलं स्वागत ऐकलं, आदरातिथ्य ऐकलं. महत्त्वाचं काय? प्रेम. कारण बघा, 2 देशांमध्ये दोघांचे जन्म, पण आज संसार उत्तम सुरू आहे. असेच हसत राहा, आनंदी राहा, एकमेकांवरती प्रेम करा आणि समोरच्याचा आदर करा, असं म्हणत आजचा भाग इथेच संपवूया. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.